नागपूर येथे हिवाळी अधिवेशन जोमात सुरू असताना 5वा दिवस असून पोलीस सेवा निवृत्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांकरिता तसेच पोलिसांची ड्युटी 12 तासांची असून प्रत्यक्षामध्ये 14 ते 16 तास ड्युटी होते, ते ड्युटी 8 तास व्हावी व सेवा निवृत्तीनंतर आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसून त्यांना हीन भावनाची वागणूक मिळत असते, तो सन्मान पोलिसांना मिळाला पाहिजे याकरिता संपूर्ण महाराष्ट्रामधून सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी जमा झाले असून विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला आहे। पारधी अध्यक्ष गोंदिया जिल्हा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी संघटना तथा सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक आज आपण शासनाकडे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि जे नोकरीवर आहेत ते पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या विविध ज्वलन समस्या आहेत त्यांच्या मागणी करता व निराकरण करण्याकरता आपण मोर्चाचे आयोजन केलेलं आहे। या जे आहे आपण 58 वर्ष नोकरी करतो पोलीस खात्यामध्ये, पण जेव्हा सेवानिवृत्त होतो त्याची दर्जा जे आपल्याला मिळते, वागणूक जे मिळत आहे खूप हीन दर्जाची वागणूक मिळत आहे। साधा लिपिक सुद्धा आम्हाला 1-2 तास उभा ठेवतो, 2 तास 3 तास आम्हाला नंतर या म्हणून बोलत राहतो, नेहमी चक्रा मारा लागतो। हे चक्रा कमी व्हायला पाहिजे। ज्याप्रमाणे आपण घराचा प्रमुख जो असतो, आपल्या आई वडील असतात, आई वडिलाचा जो मान सन्मान राखला जातो, जर मुलांनी अपमानित केलं तर आई वडिलाचं काय होतो, तसं ते आमचे मुलं आहेत जे नोकरीवर आहेत ते आमचे अपमान करतात, आम्हाला हीन दर्जाची वागणूक देतात, त्या वागणुकीत सुधारणा व्हायला पाहिजे। आम्ही सेवेत असताना जे मेडिकलची सुविधा असते, जे सेवानिवृत्त झाल्यानंतर आम्हाला मेडिकलची सुविधा मिळत नाही आणि आम्ही म्हणणं आहे आमच्या मागण्या जो आहेत, आमची मागणी जो आहेत, आमच्या समस्या आहेत त्या निराकरण करण्याकरता एक स्वतंत्र पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये एक ऑफिस उघडायला पाहिजे, जेणेकरून आम्ही त्यांच्याकडे समस्या मांडू निराकरण करू। मेडिकलचे आमचे जे नोकरीवर पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना 8 तासाची नोकरी मिळायला पाहिजे। 8 तासाचे आम्हाला बंदोबस्तासाठी बोलवतात आमच्या नोकरी बांधवायला, त्यांना पाणी मिळत नाही, त्यांना बसण्याची व्यवस्था होत नाही, दिवसभर उभा राहतो आमचे अधिकारी कर्मचारी, त्याचं काय होतं पूर्ण कसं काम करणार। त्याचप्रमाणे कोणताही पोलीस अधिकारी आणि कर्मचारीकडून चुकी झाली तर इन्क्वायरी झाल्याशिवाय, चौकशी झाल्याशिवाय त्याला निलंबित करण्यात येऊ नये, त्यांच्या इन्क्वायरी नंतर करण्यात येते। यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे। आम्हाला काही नाही, आम्ही मानाचं सन्मानाचं भुकेला आहो, तेवढं मिळालं आम्हाला काही नको आणि शासनाची जी सवलती आहेत आम्हाला मिळायला पाहिजे, मिलिटरी प्रमाणे सवलती मिळाल्या पाहिजे।